जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत फायनल मेरिट आणि कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. थोडक्यात आपण बघणार आहोत आपण जागा किती बघा मित्रांनो. इथं जागेनुसार कट ऑफ बघणार आहोत आणि कास्ट वाईज बघणार आहोत जे की ओपन झालेलं आहे. बघा ओपनला किती जागा होत्या मित्रांनो, 67 ते 167 सॉरी. OBC 148 हे मेलचे आहे, इकडं फिमेलचे आहे. तर आपण कास्ट वाईज आज सगळ्यांचं एक एक्सपेक्टेड कट ऑफ हा बघणार आहोत, कारण आपण जी आपल्याकडे लिस्ट आलेली आहे मार्काची त्याच्यानुसार आपण हे काउंट केलेले आहे. ओपनमध्ये किती मुलं जाऊ शकतात, OBCमध्ये किती जाऊ शकतात, त्याच्यानंतर SCBCमध्ये किती जाऊ शकतात, VJमध्ये किती जाऊ शकतात, थोडक्यात महिलांचा कट ऑफ किती लागू शकतो, महिला हा ओपनमध्ये जाऊ शकतात का, जे ओपन जागा आहे तिथं महिला जाऊ शकतात का. मित्रांनो हे डाऊट खूप मुलांचे आहे, ज्यांनी मला मेसेज केलेले, जे इंस्टाग्राम ID दिलेली आहे मी खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यानं खूप मुलांचे मला मेसेज आलेले मित्रांनो. आणि टेलिग्राम चॅनलवर खूप मेसेज आले होते सर की आम्ही फिमेल आहोत, तर आमचे जे फिमेलचं जे हे फिमेल ओपन आहे तर ओपनमध्ये जाऊ शकतात का मित्रांनो. ओपन म्हणजे 167 ज्या जागा आहे मित्रांनो ज्या ओपनच्या आहे, तर ह्या महिला तिथं जाऊ शकता का फिमेल. आणि 152 तर वेगळे आहे मित्रांनो. 152मध्ये फक्त महिलाच राहतील आणि 167मध्ये कोण कोण येणार आहे हे पण आपण खूप मुलांचे डाऊट होते, मुलींचे डाऊट होते. ते मला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली, ते टेलिग्रामवर मुलांनी मला मेसेज करून विचारलेलं आहे. त्याच्यासोबतच इंस्टाची लिंक दिली, तिथं पण विचारलेलं. त्यासाठी त्यांचे डाऊट आपण आज क्लिअर करणार आहोत. आपलं टॉपिक असणार आहे OBCची कट ऑफ किती जाणार आहे, SCBCची किती जाणार आहे, VJ DT BCD, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन EWS ST. आज आपण सगळ्यांच्या कट ऑफ हा बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून जे अपडेट येईल तुमच्यापर्यंत ही नक्कीच पोहोचले जाईल मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण थोडक्यात बघणार आहोत कट ऑफ कितीपर्यंत लागणार. त्याच्या पहिला थोडंसं आपण वर माहिती घेणार आहोत, थोडीशी जे मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेली बघा मित्रांनो. तर आपण बघितलेलं आहे शिफ्ट त्यांनी किती खतरनाक नॉर्मलेशन केलेलं आहे. खूप मुलांच्या याच्यात फायदा झालेला आहे आणि खूप मुलांचं हे नुकसान झालेलं आहे. ॲक्च्युली नॉर्मलेशन हे नकोच आहे मुलांना, कारण खूप मुलांनी मला मेसेज केलेला आहे मित्रांनो की नॉर्मलेशन ज्यांचे चांगले स्कोर आले त्यांना ठीक आहे मित्रांनो, पण ज्यांना कमी झालेले आहे स्कोर त्यांचं तर अन्याय झाल्यासारखं त्यांना एक वाटतं मित्रांनो. तर खूप मुलांचे मेसेज आले सर MPSC सारखी एक्झाम व्हायला पाहिजे, जे की एकाच दिवशी सगळे एक्झाम व्हायला पाहिजे. कारण नॉर्मलायझेशन हे बिहारमध्ये पण चालू केलं होतं मित्रांनो, बिहार राज्यामध्ये. तिथनं मुलांनी आंदोलन वगैरे करून ते नॉर्मलेशन सगळं रद्द केलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे नॉर्मलेशनमध्ये खूप मुलांचा फायदा होतो आणि खूप मुलांचं नुकसान होतं. कारण आपण बघितलं होतं जे आपण नॉर्मलेशनच्या पहिले कट ऑफ काढला होता मित्रांनो, किती 80 क्वेश्चन म्हणजे 160+. तर आपण बघितलं आहे ओपनला 160+ किंवा खूप मुलांना 160, 168, 170 हे मार्क आलेले होते मित्रांनो. त्याच्यावरनं हे मुलं डायरेक्ट 197, 194, 190+ गेलेले मित्रांनो. कुठंतरी नॉर्मलेशनचा यांचा फायदा झालेला मित्रांनो. त्याच्यासोबतच ज्या मुलांना चांगले मार्क किंवा 180 तर कोणाला आले नव्हते विदाऊट नॉर्मलेशन, 160 होते, तर त्यांचे 140 झालेले मित्रांनो. खूप मुलांनी मेसेज केला सर मला 160 होते, 140 झाले, 170 होते, 160 झाले. तर नॉर्मलेशनचं त्यांचं एक नुकसान पण झालेलं मित्रांनो. ही कन्सेप्ट कशी तुम्हाला मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. तर तुम्हाला नॉर्मलेशनचा फायदा झाला की नाही झाला थोडंसं कमेंट करा. तर चला कट ऑफ आपण बघणारच आहोत, एक्सपेक्टेड कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो, जे की आपण ती लिस्ट पूर्ण ॲनालिसिस करून हा कट ऑफ केलेला मित्रांनो. कट ऑफ हा वर जाण्याचे चान्सेस आहे, कारण नॉर्मलेशनमध्ये अक्षरशः तुम्ही बघू शकता, मी दाखवतो मित्रांनो खाली तुम्हाला, अक्षरशः 20-20, 30-30 मार्क हे वाढलेले. हे बघा मित्रांनो, जे फर्स्टवाले सेकंडवाले कॅन्डिडेट आहे 162 मित्रांनो, त्याला किती 162 आहे होते. तर त्याच्यानंतर 167 झाले, त्याच्यानंतर डायरेक्ट 97 झाले. तुम्ही इथून काउंट करू शकतात. तर त्याचे 197 मायनस 162 तर किती झाले मित्रांनो, 5, 3, 35 मार्क त्याचे हे वाढलेले मित्रांनो. तर 30-35, 38पर्यंत हे मुलांचे मार्क खूप वाढलेले मित्रांनो. जे मुलं ज्यांना आधीच अपेक्षा होती की मी 160वर माझं काम होईल, कारण 180+ हा कट ऑफ जाणार होता मित्रांनो नॉर्मलायझेशनच्या पहिले. तर हा कट ऑफ चालला मित्रांनो ओपनचा. आता किती जाणार आपण खाली बघणार, 183+ हा कट ऑफ जाणार मित्रांनो ओपनचा. 160 कुठं आणि 183 कुठं. तर हा खूप मुलांचं याच्यात नुकसान पण झालेलं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा नॉर्मलेशन हे चांगलं आहे का वाईट आहे मित्रांनो. कारण नॉर्मलेशनमध्ये वेगवेगळे शिफ्टनुसार त्यांनी सांगितलं होतं, फॉर्म्युला दिला होता. शिफ्टनुसार त्यांनी तर काय केलेलं आहे, ॲव्हरेज केलेलं मित्रांनो. टॉपर मुलांचा किती आहे बघा, 1.0.1%. त्याच्यानंतर
त्यांनी तर काय केलं आहे, ॲव्हरेज काढलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांनी त्यानुसार फॉर्म्युलेशन हे नॉर्मलेशन केलेलं आहे. तर आपण त्यांना पण गलत सांगू शकत नाही, कारण त्यांनी फॉर्म्युला वगैरे पहिलेच देऊन ठेवलेलं होतं मित्रांनो. तर त्याच्यात खूप मुलांचे फायदा पण झालेला आहे आणि खूप मुलांचं नुकसान पण झालेलं आहे. तर चला आपण ज्या पॉईंटवर बोलणार आहोत, तर कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. कट ऑफ खूप वर जाण्याचे चान्सेस आहे मित्रांनो, तरी पण कितीपर्यंत जाऊ शकतो आपण थोडक्यात माहिती घेणारच आहोत मित्रांनो. तर फर्स्ट आपण ओपनचं घेणार आहोत मित्रांनो. ओपनच्या किती जागा मित्रांनो, ओपन जनरल, ओपनमध्ये सगळे येतात मित्रांनो. ओपन जनरल 167 जागा मित्रांनो, 167 तुम्ही बघणार तर 167 जागा आहे. याचा कट ऑफ जाणार आहे मित्रांनो 183+. याच्या खाली याचा कट ऑफ लागणार नाही मित्रांनो. जे ओपन कॅन्डिडेट असतील, जे कास्ट वाईज बी ते ओपनमध्ये जाणार मित्रांनो. जे स्टार्टिंगचे 185 असे मुलं आहे, 185वर असे मुलं, 167 मुलं आहे मित्रांनो, त्यांचं 100% काम होणार आहे. ते कास्टमध्ये असले तरी ते ओपनमध्ये जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी 183च्या खाली ओपनची मेरिट ही लागणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत महिला ओपन. महिलाची ओपनची मेरिट ही खाली येणार आहे. खाली म्हणजे एकदम खाली नाही, 174+ त्यांची मेरिट जाणार मित्रांनो. महिला ओपन जे 152 जागा आहे त्यांच्या, तर किती होणार आहे, 174पर्यंत त्यांची मेरिट ही जाणार आहे महिला ओपनसाठी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ओबीसी कॅन्डिडेट जे मेल कॅन्डिडेट आहे मित्रांनो. तो ओबीसीचा कट ऑफ जाणार आहे मित्रांनो 176+. जे की आपण लिस्ट आलेली आहे त्याच्यानुसार आपण हे कट ऑफ घेतलेला आहे मित्रांनो. तर 176+ जाणार मित्रांनो. याच्या खाली अपेक्षा करू नका. 1-2 मार्क इकडं तिकडं होतील, याच्या जास्त इकडं तिकडं होणार नाही मित्रांनो. 176+ ओपनचा कट ऑफ, ओबीसीचा कट ऑफ हा जाऊ शकतो मित्रांनो. ओबीसी महिलाचा कट ऑफ जाणार आहे. ओबीसी महिलाच्या 136 जागा होत्या. किती, 136 जागा होत्या. 136 जागा असल्यामुळं त्यांचा कट ऑफ जाऊ शकतो. 136 जागेवर कट ऑफ जाईल. 168+ ओबीसी महिलाचा कट ऑफ जाणार आहे. 168+, 136 जागा होत्या. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपण बघणार आहोत SEBC. SEBCच्या 60 जागा आहे. तर याचा कट ऑफ पण ओबीसीपर्यंत जाणार मित्रांनो. ओबीसीचा आणि याचा कट ऑफ सारखाच लागू शकतो मित्रांनो. किती, तर SEBCचा कट ऑफ पण 176+ जाणार. 1-2 मार्क खालीवर होऊ शकतो, पण याच्या खाली चान्सेस खूप कमी, कारण तुम्ही बघू शकता की किती मार्क आलेले मित्रांनो आपल्या, जे नॉर्मलायझेशनच्या नंतर त्यांना खूप मार्क वाढलेले, त्याच्यासाठी कट ऑफ थोडासा हाय जाण्याचे चान्सेस मित्रांनो. याच्यात तुमचा लय झाला तर 175, 174 याच्या खाली कट ऑफ जाऊ शकत नाही मित्रांनो. प्लस वर जाणार कट ऑफ. SEBC महिलाचा कट ऑफ किती जाऊ शकतो आपण थोडक्यात बघणार आहोत. SEBCच्या जागा होत्या मित्रांनो महिलांच्या 56 जागा, तर त्यांचा कट ऑफ जाणार मित्रांनो 168. SEBCचा 168 महिलांचा कट ऑफ हा जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर कोणती कास्ट आहे, VJचा कट ऑफ बघा 17 जागा आहे मेलच्या, आणि फिमेलच्या जागा आहे 15. तर मेलचा कट ऑफ किती जाऊ शकतो मित्रांनो VJचा, तर VJचा 172+, कारण आपण बघितलं खूप मार्क असल्यामुळं कट ऑफ थोडा वर जाणार आहे मित्रांनो. आणि महिलांचा जाईल 166+. तर त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपण बघणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, हे कोण आहे, NTB, NTC, NTD, NTC, NTD. तर यांचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. NTB, NTC, NTDचा 170 ते 172पर्यंत यांचा कट ऑफ जाईल तिन्हीचा, कारण 172-70+ खाली यांचा कट ऑफ येण्याचे चान्सेस खूप कमी मित्रांनो. 1-2 मार्क खालीवर झाले तर झाले, 1-2 मार्क खालीवर होऊ शकतं. 168पर्यंत येऊ शकतो, पण याच्या खाली जाण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. तर NTC, NTB, NTDचा आपण महिलांचा कट ऑफ हा बघणार आहोत. महिलांचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो, 166+. तर 164 ते 166+ NTB, NTC आणि NTD महिलांचं बोलतो मित्रांनो मी. याच्या खाली यांचा कट ऑफ येऊ शकत नाही मित्रांनो, कारण आपण बघितलं आहे नॉर्मलायझेशनचा फटका. त्याच्यानंतर बघू शकता आपण नेक्स्ट कॅटेगरी कोणती आहे, आपण बघणार आहोत SC कॅटेगरी. SC मेलचे किती जागा होत्या मित्रांनो, 47 जागा होत्या. तर यांचा कट ऑफ जाणार मित्रांनो 170+. 170+ यांचा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. तर महिलांच्या जागा किती होत्या इथं आपण ते बघणार आहोत थोडक्यात आता. ठीक आहे, महिलांच्या जागा होत्या SCच्या
43 जागा मित्रांनो, 43. SC महिला त्यांचा कट ऑफ जाऊ शकतो 164 प्लस. 164 प्लस आपण खालचा पॉईंट धरलेला आहे. याच्यावर असले तुम्ही सेफ स्कोअरमध्ये मित्रांनो, तर तुमचा याच्यावर स्कोअर असेल तर चान्सेस आहे मित्रांनो. 1-2 मार्क खाली, 3-4 मार्क खाली असतील तरी चान्सेस आहे मित्रांनो, पण एक सेफ स्कोअर म्हणून आपण इथं धरलेलं आहे मित्रांनो. तर चला नेक्स्ट कॅटेगरी आपण बघणार आहोत, ST कॅटेगरी. तर आता कमी कट ऑफ सांगायचा आणि कट ऑफ लागायचं वर ते चालत नाही मित्रांनो. जे कट ऑफ लागणार आहे थोडक्यात आपण ते बघणार आहोत. किती जागा मित्रांनो, 48 जागा STच्या. ST कॅटेगरीच्या 164 प्लस कट ऑफ जाईल मित्रांनो. किती, 164 प्लस मेलचा. आणि फिमेलचा किती जाऊ शकतो STचा, ST कॅटेगरीचा ते आपण बघणार आहोत. ST फिमेलचा किती जागा आहे ST फिमेलला, इथं बघू शकता आपण 45 जागा मित्रांनो ST फिमेल. ठीक आहे, थोडक्यात ST फिमेल, ST फिमेल किती जागा आहे, 45 जागा आहे. तर यांचा कट ऑफ किती जाऊ शकतो ST फिमेलचा, 158 प्लस. याच्या खाली यांचा कट ऑफ लागणार नाही मित्रांनो, याच्यावरच जाऊ शकतो 158 प्लस. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघू शकता आपण EWS आणि ST थोडक्यात सारखाच कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. EWSचा 164 166 प्लस, 164 किंवा 166 प्लस तुमचा कट ऑफ हा जनरलचा जाऊ शकतो पुरुषचा. आणि महिलांचा कट ऑफ ही 160 158 ते 160पर्यंत जाऊ शकतो. 158 ते 160पर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. हे बघा तुम्ही कट ऑफ बघितलं आहे. खाली एक सर्व्हिसमॅनचा आपण कट ऑफ बघणार, स्पोर्टचा बघणार आहोत. त्याच्या पहिले तुम्हाला जर काही डाऊट असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथं आपला BMC क्लर्कचे जे विद्यार्थी त्यांसाठी आपण ग्रुप बनवलेला आहे मित्रांनो. तुम्ही तिथं जाऊन जॉईन करा. आणि जे तुमचे पर्सनली मेसेज असतील की सर मला एवढे मार्क आहे किंवा काय प्रॉब्लेम येत असेल तर आपण एक इंस्टाग्राम चॅनल बनवलेलं आहे MPSC पोलीस टार्गेट म्हणून, ज्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथं मला मेसेज करू शकता. तिथं फॉलो करून तुम्ही मेसेज करा, जेणेकरून तुमचा मेसेज मला शो होईल. त्याच्यानंतर आपण एक सर्व्हिसमॅनचे थोडक्यात बघणार आहोत. एक सर्व्हिसमॅनच्या किती एकूण जागा किती होते मित्रांनो, 278 जागा मित्रांनो. तर एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ खाली येऊ शकतो मित्रांनो. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ 140 150 म्हटलं तर सेफ स्कोअर आहे. 150 प्लस सेफ स्कोअर आहे, पण 140पर्यंत त्यांचा कट ऑफ येऊ शकतो मित्रांनो. तर कॅटेगरी जाऊन लाईव्ह स्ट्रीम घेणार आहोत आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी. तुमचे जे डाऊट असतील तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला जॉईन करून घ्या. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला बेल आयकन दाबून घ्या मित्रांनो, जेणेकरून जे आपण लाईव्ह स्ट्रीम करतो किंवा व्हिडिओ टाकतो तुमच्यापर्यंत लगेच अपलोड पोहोचले जाईल. त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर बघा एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आपण सांगितला 140 ते 150. 150 सेफ स्कोअर आहे, पण 140पर्यंत त्यांचा कट ऑफ येऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर स्पोर्ट्सचा किती येऊ शकतो मित्रांनो, स्पोर्ट्सचा कट ऑफ येऊ शकतो मित्रांनो स्पोर्ट्सचा पण ते एक सर्व्हिसमॅन सारखाच कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. 140 प्लस 150 प्लस सेफ स्कोअर आहे. त्यासाठी स्पोर्ट 150 प्लस असेल तर स्पोर्टमध्ये तुमचं काम होऊ शकतं मित्रांनो, कारण नॉर्मलायझेशन नंतर कट ऑफ थोडी वर गेलेले आहे. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे जी कॅटेगरी मित्रांनो त्यांचा कट ऑफ किती लागेल तर 150 प्लस त्यांचा कट ऑफ जाईल मित्रांनो. 150च्या खाली त्यांचा कट ऑफ येण्याचे खूप कमी चान्सेस आहे मित्रांनो. आला तर 148पर्यंत येऊ शकतो. जर कोणाची कॅटेगरी वाईज राहिले असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर मला कमेंट करा, किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथं आपले BMC क्लर्कचा ग्रुप आहे, तुम्ही तिथे जॉईन होऊन जा मित्रांनो. तो नक्की तुमचा फायदा होईल. आणि तुमचे जे पर्सनली मेसेज असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाची लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामची. आपलं MPSC पोलीस टार्गेट म्हणून एक चॅनल आहे, तुम्ही तिथं जाऊन मला पर्सनली मेसेज करू शकता. मी त्यांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू मित्रांनो.